एक सण म्हणा, एक उत्सव म्हणा, ज्या आनंदाने आपण साजरा केला आणि पुन्हा ज्याला म्हणतात ज्ञानदेवीकडे आपल्याला येण्याचं भाग्य ज्याला म्हणतात ते मिळालेलं आहे. कारण ज्ञानदेवी हा मुळाचाच भाग्यवंतांचा विषय, हा सर्वांच्यासाठी तसा उपलब्ध नाहीये. कारण हा मुळामध्ये गुरु शिष्य संवाद आहे आणि सगळ्यात कठीण जर काही विषय असला तर तो गुरु शिष्य संवाद आहे. एक तर गुरु आणि शिष्य जेव्हा बोलतात तेव्हा आपल्याला कळत नाही, दुसरी गोष्ट ते काय बोलतात हेही कळत नाही आणि हल्ली असे संवाद होत नाही. त्यामुळे अत्यंत दुर्मिळ, अत्यंत दुर्लभ त्याला म्हणतात असणारा हा संवाद आहे. एक अत्यंत श्रेष्ठ असा विषय ज्याला म्हणतात तो ज्ञानदेवी जेव्हा प्रगट करते आणि मग हिचं मूल्यमापन करताना, हिचं महत्व सांगताना आपल्याला माहिती की नामदेवांची उक्ती अत्यंत प्रसिद्ध आहे की एक तरी उभी अनुभवावी. आणि म्हणून तो अनुभव येण्याकरता थोडासा एक जगदंबेचं वैश्विक रूप ज्याला म्हणतात गंगेच्या रूपाने आपण अनुभवण्याचा प्रयत्न केला. आई अशी देखील असते, जशी ती ज्ञानदेवी सारखी असते तशी ती गंगेसारखी देखील असते. आणि म्हणून हे सारं प्रगट होताना किंवा हे सारं प्रगट होण्याच्या पाठीमागे काही तपाची ज्याला म्हणतात ती अत्यंत गरज असते. केवळ ज्ञान वा केवळ अभ्यास ज्याला म्हणतात हा तितकासा फलदायी नसतो. त्याला तप लागतं आणि तपाबरोबर आशीर्वाद येतात. आणि मग आपल्याकडे नेहमी एक सूत्र ज्याला म्हणतात, आपल्या परंपरेने ज्याला म्हणतात की प्रज्ञेपासून प्रारंभ करावा लागतो. आणि म्हणून आपल्याला माहितीच्या प्रज्ञेचा उल्लेख नेहमी आमच्या शास्त्रात केला जात असतो. त्या प्रज्ञेला ऋतुंभरा असं म्हणतात, नवनोन्मेषशालिनी, की जिला नेहमी नाविन्याची आवड आहे, नाविन्याची हौस आहे, नाविन्यावरती प्रेम करते, नाविन्याची ती आसक्ती धारण करते, जिला नाविन्य अत्यंत गरजेचं आहे. आणि सदा सदोदित आणि मग फार मोठं वैशिष्ट्य आहे की त्या नाविन्याची ओढ असते, त्या नाविन्याचा सारा आपल्याला माहिती असला पाहिजे. आणि शृंगारालाच आमच्याकडे नाविन्य असं म्हणतात. आणि म्हणून ती प्रज्ञा आहे. बुद्धी एका विशिष्ट स्तराला आली म्हणजे तिला प्रज्ञा असं म्हणतात. आणि म्हणून प्रत्येक प्रसंगामधला विचार हा नवा असतो. जुन्या विचारांनी माणसाला जगता येत नाही. विचार जुने होतात, काळाच्या आघातात सापडतात, काळाच्या पकडीमध्ये सापडतात. काळाची आणि विचाराची नेहमी लढत चालू असते. पण हे त्यांच्यासाठी आहे की जी माणसं विचार करतात. सामान्य माणसं विचार करतातच असं नाहीये, पण विचाराचा आभास निर्माण करतात. आणि जितका त्या विचाराचा आभास निर्माण करतात तितके त्या विचाराचे ते अभिमानी होतात. मुळात तो विचार त्यांचा असंच नाही, कुणाचा तरी ऐकलेला, कुठून तरी पाहिलेला, कुठेतरी वाचलेला, कोणीतरी सांगितलं. आणि म्हणून तो कोणीतरी असा उत्तुंगला प्रज्ञेचा ज्याला म्हणता येईल असा एखादा अधिकारी हा जन्माला येतो आणि मग त्याच विचाराला पुन्हा नवीन रूप प्रदान करतो. आणि ते उदाहरण म्हणून मी तुम्हाला मुद्दाम सांगणार आहे की गजेंद्र मोक्षाची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, किंबहुना पाठ आहे. काय गजेंद्र मोक्ष होता, काय होता, काय नाही, आपल्याला अगदी पाठांतराच्या बाबतीमध्ये आपल्याला 100 पैकी 200 मार्क आहेत, इतकं पाठ आहे. पण त्याच्यातला अर्थ उमजून येत नाही, त्याच्यातला कारण ती प्रज्ञा शिल्लक नाही आहे, बुद्धीवर तो संस्कार शिल्लक नाही आहे. पण अगदी साधं उदाहरण आपण पाहायला जातो की हत्तीचा पाय ज्याला म्हणतात त्या मगरीने धरलाय आणि हत्ती पाण्यात आहे, मगर पाण्यात आहे आणि अत्यंत जीवाच्या आकांताने ज्याला म्हणतात तो हत्ती टाव पडतो. आणि आता हत्तीच तिथे का आला वगैरे हे पण खूप विचाराचे विषय. पण तो हत्ती टाहो फोडतो, तो विष्णूचा धावा करतो आणि अत्यंत स्मर्तुगामी असणारा, भक्तवत्सल असणारा, अत्यंत कारुण्यार्द्र असं ज्याचं हृदय आहे तो विष्णू वरीने येतो, गरुडावर बसून येतो आणि एका क्षणामध्ये तो आपलं सुदर्शन सोडतो आणि त्या मगरीचं हनन करतो, हत्तीला तो मोकळं करतो.